असे की शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलात. वा वा. काय बोलले न कळे तू समजून घे सगळे लाविलीस ज्योत तूच या उदास अंतरी शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलात. शिरोलीच्या सर्व साधकांना माझे मनपूर्वक वंदन. शिरोलीची माती ही एकदा बाळी लावली ते सत्संगामध्ये परिपूर्णतेला जातात. वा वा. खरायचं याच्यानंतर इचलकरंजीचे ॲडव्होकेट स्वानंद कुलकर्णी एक 2 मिनिटांमध्ये आपण नमूद. हां, त्यांनी लिहिलेलं वाङ्मय सगळ्या भारतवर्षामध्ये मराठीमध्ये आहे, परंतु सगळ्यांच्या कौतुकास पात्र झालेलं आहे. हां, ते 2 शब्द बोलतील. आज जे काही पुस्तक या ठिकाणी प्रकाशित होतं आहे तर तो मुलांना थांबायला सांगा आणि बाहेर लक्ष ठेवा. तो जो त्यांचा आत्मस्वर आहे तो केवळ कल्पनेतून आला नाही तर त्यांच्या अनुभवातून आला, त्यांच्या व्यासंगातून आला आणि तो वारसा त्यांच्या कुटुंबातून त्यांना आलेला आहे. त्यामुळे ते जे शब्द आहेत ते शब्द त्याचं जे लेखन झालेलं आहे ते लेखन आपल्याही आतमध्ये खोलपर्यंत झिरपत जातं. म्हणून मी सगळ्यांनी 2 मिनटं म्हणत अधिक बोलले पण मी वेळ पाळणार आहे आणि मी फक्त 2च कविता की ज्या त्यांच्या वडिलांचं स्मरण आज या ठिकाणी होणं आवश्यक आहे आणि जे आजच्या कार्यक्रमाला धरून आहे त्या वाचणार मी आहे आणि यातून त्यांनाही शुभेच्छा देणार आहे आणि आत्मदर्शनचं काम मोठं व्हावं अशा स्वरूपाची भावना व्यक्त करणार आहे. आपण मगापासून उल्लेख करतो आहोत की सारे आपण संत सहवासामध्ये जमलो आहोत आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्व वेगळं चांगलं आकाराला आणतो आहोत. त्यांचे वडील प्राध्यापक डॉक्टर गंगवी कुलकर्णी कवी रसगंगाधर यांनी संतांच्या संगतीमध्ये काय होतं ते लिहिलेलं आहे आणि ते असं म्हणतात की संतांच्या संगती खंत ना वा खेद भावती भेद भ्रममूल. संतांच्या संगती सरते अहंता जळतात चिंता चिते सम. वा. संतांच्या संगती अखंड आनंद नाचतो मुकुंद प्रेम भरे. क्या बात. संतांच्या संगती स्फूर्तीचे उधाण भक्तिरस पान अखंडित. अगदी. संतांच्या संगती काल विसावला देह विसरला देहपण. आणि मग शेवटी संतांच्या संगती हात जोडे मुक्ती रस म्हणे शक्ती शिवास. आत्मदर्शन आपल्याला काय करतं तर आपल्यातले भेद दूर करतं, आपल्यातल्या चिंता जाळून टाकतं, आपलं आयुष्य अखंड आनंदी करतं, आपल्यातला जो कृष्ण आहे तो नाचता ठेवतं, स्फूर्तीचं उदाहरण आपल्या व्यक्तिमत्वाला आणतं, आपण सारे भक्तिरसपान व्हावं अशा स्वरूपाचं चैतन्य आपल्यामधलं जागृत करतं आणि हे सारं पुन्हा देह सर्व काही विसरून त्या असं मोठ्या आनंदामध्ये आपण तल्लीन होतो आणि स्वतःला विसरून जातो. हा मोठा आनंद आपण मिळतो. तो आनंद द्यायचं काम वाटायचं काम 75 वर्षाच्या तरुणांनी या पुढच्या काळात आणखी चांगल्या पद्धतीनं करावं याची शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि पुन्हा ही दुसरी कविता त्यांच्याच वडिलांची आनंदाचा अर्थ स्पष्ट करणारी की जे आत्मदर्शनचं आणि आपल्या सगळ्यांचं खरं काय नेमकं अपेक्षित आहे आयुष्याचं सार तर ते आपल्या सर्वांसमोर सांगतो आणि थांबतो. काय लावलं तर मी आनंदाचं रोप लावलं. मला आनंद निर्माण करायचा आहे तर तो आनंद कसा निर्माण करायचा आहे कारण आपण नेहमी म्हणतो आनंद स्वरूप आपण आहोत. आपण आपलं स्वरूप कसलं आहे तर आनंदाचं आहे. त्यामुळे बाहेरच्या घडणाऱ्या गोष्टी आपल्यावरती परिणाम करू शकत नाही, आपल्याला दुःख देऊ शकत नाही. मग आपलं आनंदाचं स्वरूप कसं आहे तर आनंदाचे रोप अंगणी लावले आनंदाचे आले कोंभ त्याला. आनंदाची पाने त्यातून फुटली आनंदाची आली शुभ्र फुले. आनंदाची फळे त्यास लगटली आनंदाची झाली गंधवृष्टी. आनंदाच्या झाडा आनंदाचे पाणी आनंदाचे आणि
माती खत आनंदाच्या झाडा आनंद कुंपण आनंद राखण करावया. बरं. आनंदाचे झाड गगना भिडले वा, गगनही झाले आनंदाचे. क्या बात आहे. लग्नाच्याही पलीकडे. रस म्हणे झाला आनंद अथांग बुडले अंगांग आनंदात. क्या. अशा स्वरूपाचं आपल्या इथं लहानसं कोंब लावून गगनापर्यंत आनंद देणारं आनंदाचं झाड आत्मदर्शनच्या रूपानं संजीव कुलकर्णीच्या रूपानं आपल्या सर्वांसमोर आहे. वा. आत्मदर्शन मोठं व्हावं, त्यांना पुढचं आयुष्य चांगलं निरामय आणि आरोग्य संपन्न आणि आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये चैतन्य आणि आनंद जागृत करणारं निर्माण करणारं व्हावं. त्यांच्या हातून पुढेही चांगलं अशा स्वरूपाचा आत्मस्वर प्रकट करणारं लेखन व्हावं यासाठी मी शुभेच्छा देतो, त्यांना वंदन करतो आणि माझं बोलणं थांबवतो. छान. सुरेख. या ठिकाणी सर्व मान्यवरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपले अनुभव या ठिकाणी व्यक्त केले. तर या कार्यक्रमाचे खरे मानकरी व गुरुविन कोण दाखविन वाट आयुष्याचा पथ हा दुर्गम अवघड डोंगर घाट ज्याच्या आत्मदर्शन शिबिराच्या माध्यमातून समोर बसलेल्या व्यासपीठाच्या समोर बसलेल्या जवळजवळ 400 ते 500 साधकांनी आत्मदर्शन शिबिर केलं आणि त्यांची गाडी रुळावर आणली, त्यांना आनंदी जीवन जगण्याची कला शिकवली. अशा साधकांचे या ठिकाणी मनोबल होणं गरजेचं आहे, कारण का आत्मदर्शन शिबिरमध्ये जे काही त्यांना अनुभव आले ते त्यांनी या ठिकाणी व्यक्त करावे. यासाठी मी सर्वप्रथम संगीताताई यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली 2 मिनिटं मनोगत होईल. हां, ये. छान. आत्मदर्शनच्या शिबिरानंतर भक्तिभावानं कसं त्या ज्ञानात मुरून जावं ते पाहायचं असेल तर संगीता शहा सांगलीची आहे ना, तिचं कौतुक करेल तेवढं थोडं आहे. हां, अतिशय तिचं टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. एक आदर्श साधक किंवा सत्शिष्या कशी असते त्याचं ती मूर्तिमंत उदाहरण मी सांगलीत गेलं की नेहमी अनुभवतो. बोल. ओम गुरुदेव. आज 8 जून 2025 गुरुजींच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाची सुरुवातीसाठी आपण इथे जमलेलो आहोत. आपल्या सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत मी आत्मदर्शन परिवारातर्फे करते. माझं आणि गुरुजींचं नातं गेल्या 20 वर्षापासून आहे आणि माझी आणि गुरुजींची पहिली ओळख 144व्या आत्मदर्शन शिबिरात 2007 साली झाली आणि तेव्हापासून आतापर्यंत चालू आहे. मला सुरुवातीला असं वाटलं नव्हतं की गुरु शिष्याचं हे नातं एवढी वर्ष टिकेल, कारण जेव्हा मी पहिल्यांदा शिबिरात गेले तेव्हा मला असं वाटलं की गुरुजी हे शिबिर घेत आहेत, हा त्यांचा व्यवसायाचा एक भाग आहे. हे आत्मदर्शन शिबिर कंडक्ट करणं हे त्यांचा व्यवसायाचा एक भाग आहे आणि तिथे येऊन जे बोलणारे साधक असतात त्यांना गुरुजींनी पैसे देऊन तिथे येऊन बोलायला लावलेलं असतं. असा माझा गैरसमज होता. तो शिबिराच्या शेवटच्या दिवशी नाहीसा झाला आणि मग गुरुजींच्या मी प्रत्येक शिबिराला व्हॉलंटियर म्हणून जात राहिले आणि मग गुरुजींचं व्यक्तिमत्व कळत गेलं. त्याच्यामध्ये जसं बोलणं तसं चालणं, नेहमी पहाटे काही शिबिर असू दे नसो असू दे ब्रह्ममुहूर्तावर 4:30 वाजता उठणं, थंड पाण्याने आंघोळ करणं, योगासनं प्राणायाम करणं आणि मगच घराच्या बाहेर पडणं, सदैव आनंदी उत्साही राहणं, कुठल्याही शिबिराची सुरुवात सकाळी 6च्या ठोकाला ओंकाराने करणं, हे सगळे गुणवैशिष्ट्य गुरुजींचे हळूहळू कळत गेले आणि नंतर त्यांच्याबरोबर राहिल्याबरोबर हे सगळे गुण आपल्यामध्ये सुद्धा उतरत गेले. आणि मला माझ्या शिबिराच्या वेळची एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. आमचं जेव्हा शिबिर झालं म्हणजे आत्मदर्शन शिबिराचा एक भाग आहे की ज्याच्यामध्ये आपण प्रत्येक साधकाला विचारत असतो की तो कधी आनंदी होणार ते सांगा. तर योगायोगाने माझ्यासमोर त्यावेळेला गुरुजी होते. मग गुरुजींनी विचारलं, सांग आता तू कधी आनंदी होणार. आणि मी असं म्हणाले की माझं हॉस्पिटल झालं, वृद्धी मोठी झाली, घर झालं की मी आनंदी होणार. आणि मग मी गुरुजींना विचारलं की तुम्ही कधी आनंदी होणार गुरुजी. तेव्हा गुरुजींनी उत्तर दिलं की ह्या जगात जेव्हा सर्वत्र शांतता पसरेल आणि जगातला प्रत्येक जण जेव्हा सुखी समाधानी आनंदी होईल तेव्हाच मी आनंदी होणार. म्हणजे त्यावेळेला सुद्धा गुरुजींचं हे विचार अजूनही माझ्या मनामध्ये ठाम आहे. मी मूळची मुंबईची आणि लग्नानंतर सांगलीला आलेली. मुंबईसारखी मेट्रो सिटी सोडून सांगलीला आल्यामुळे मी फार नाराज होते की मला ते ॲक्सेप्ट करायला वेळ लागत होता आणि मी खुश नव्हते.
मग गुरुजींच्या ते लक्षात आलं तेव्हा त्यांनी मला बोलावलं आणि सांगितलं की आनंदासाठी स्थळ, वेळ, काळ, व्यक्ती कोणावरही अवलंबून राहायचं नाही. सदैव आनंदी राहायचं. कुणाकडूनही कसलीही अपेक्षा करायची नाही. जे जसं आहे तसंच स्वीकारायचं. हे असं झालं असतं तर, तसं झालं असतं तर, नथिंग डुईंग, एव्हरीथिंग इज ओके म्हणायचं आणि आता ह्याच्या पुढे परत हे रडगाणं कधीही गायचं नाही. अशा गुरुजींच्या छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी मला शिकवल्या आणि आज त्यांच्यामुळेच, या छोट्या छोट्या शिकवणीमुळेच माझा संसार सुखी आणि समाधानी आहे. नंतर असं आपण बघतो की गुरुजी नेहमी आपल्याला भारतीय संस्कृतीचं ज्ञान काय आहे ते सांगत असतात की भारतीय संस्कृती फार महान आहे. तर भारतीय संस्कृती खरोखरच का महान आहे? कारण आपल्या संस्कृतीत देशाला माता, ग्रंथाला आई आणि परमेश्वर, चराचरामध्ये परमेश्वर पाहायला शिकवलं जातं. अशी आपली संस्कृती फार महान आहे आणि तिचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवायला पाहिजे किंवा गुरु शिष्य परंपरेतनं जे ज्ञान आलं आहे ते सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे. या उद्देशाने 1999 साली गुरुजींनी आत्मदर्शनची सुरुवात केली आणि 1999 फेब्रुवारीमध्ये आत्मदर्शनचं पहिलं शिबिर झालं. मग आणि आत्मदर्शन शिबिरामध्ये काय घेतात तर जे वेद आणि उपनिषदांमध्ये सांगितलेला आत्मा आहे, जो चराचरांमध्ये आहे, सर्वांतर्यामी आहे, तो आत्मा ज्ञानाने आकळता येतो किंवा त्या ज्ञानाने तुम्ही तो आत्मा जाणता. हे ज्ञान आहे, हे जे ज्ञान आहे हे बाकी कुठेही दिलं जात नाही. हे आपल्या इथे आत्मदर्शन शिबिरामध्ये दिलं जातं. जे मला मिळालं आहे ते सर्वांना मिळावं ही गुरुजींची तळमळ काकाकण्यासारखी आहे आणि ह्या तळमळीमुळेच आतापर्यंत 11 दिवसांची 282 आत्मदर्शन शिबिरं पूर्ण झालेली आहेत. गुरुजींनी शिकवलेल्या 3 गोष्टी अजूनही माझ्या लक्षामध्ये आहेत. ते नेहमीच सांगतात, म्हणजे सर्वांनाच सांगतात की सदैव आनंदी राहा. तू आत्मस्वरूपच आहे आणि आनंदाला पर्याय नाही. तर आज ह्याच गोष्टी मी सर्वांच्या, म्हणजे जशा माझ्या मनावर बिंबल्या आहेत तशाच तुमच्या सर्वांच्याही मनावर बिंबतील. आणि आज गुरुजींची 75 वर्ष, तसंच आत्मदर्शन शिबिराची सुद्धा 25 वर्ष, हा योग साधून जे आत्मदर्शन सहस्फुरण हे पुस्तक, जे हा ग्रंथ जो आहे त्याचाच इथे प्रकाशन होणार आहे. तर 16 वर्षाच्या गुरुजींना माझ्याकडनं वाढदिवसांच्या कोटी कोटी शुभेच्छा. संगीतकारांनी अतिशय सुंदर या ठिकाणी गुरुजींचे स्वतःच्या भावना व्यक्त केल्या. याच्यानंतर इचलकरंजीच्या सौते मुकुटे मॅडम यांना विनंती करून त्यांनी ती 2 मिनिटांमध्ये आपला भावना व्यक्त केला. ये सविता मकोटेनं सुद्धा आत्मदर्शन शिबिर केल्यानंतर स्वतःचं एक वैयक्तिक असं एक संस्था उभी केली आणि आज इचलकरंजी आणि परिसरामध्ये असंख्य हजारो लोकांना त्याचा लाभ होतो आहे. तिचंही कौतुक करेल तेवढं थोडं आहे. आपण टाळ्या वाजून करू, अभिनंदन करूया. ओम गुरुदेव. गुरुविण कोण दाखविलं वाट. जसं की आयुष्याचा हा पथ जो आहे, माईक थोडा लांब धरायला सांग आणि अवघड होणार आपले डोंगर वाट. माईक थोडा लांब धर, माईक जरा पुढे धर. हां, गुरुजींच्या सानिध्यामध्ये आपण जेव्हा जेव्हा येतो तेव्हा नक्कीच आपल्यामध्ये एक चैतन्य, एक ऊर्जा ठासून भरली जाते आणि नक्कीच आपल्यामध्ये आमूलाग्र बदल घडत असतो. जसं की संगीताने सांगितलं की ती मुंबईची आहे, सेम माझीही कंडिशन. मी पुण्याची आहे. काही दिवस मलाही इथं इचलकरंजीमध्ये करमत नव्हतं. लग्न झाल्यावर इचलकरंजीत आल्यावर 2 मुलं झाली आणि मुलांचं करिअर करता करता माझं करिअर करायचं मी विसरून गेले. नंतर गुरुजी मला भेटले 2011 साली. गुरु आपल्याला भेटतो हे एक मला चांगला पहिल्यांदा एक प्रचिती आली आणि गुरु भेटल्यानंतर त्यांच्या सानिध्यात आल्यानंतर मला असं वाटलं की हे जे गुरुजी 12 दिवसात जे आपल्याला इतकं ज्ञान सांगतात ते आपल्या प्रत्येकाला आणि प्रत्येक व्यक्तीला ते मिळावं अशी एक माझ्या मनामध्ये भावना निर्माण झाली. मग मी माझ्या मिस्टरांना, मुलाला सगळ्यांनाच हे आत्मदर्शन शिबिर करता करता मी त्याच्यामध्ये रममाण होऊन गेले आणि मला शिबिरामध्ये योगासनाची आवड खूप चांगली निर्माण झाली. गुरुजींची तत्व, त्यांचं आचरण, त्यांचे विचार याला अनुसरून मीही त्या गोष्टी पाळायला लागले आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगते की मी गुरुजींच्या सानिध्यात आल्यानंतर आत्मदर्शन शिबिर केल्यानंतर एक गृहिणी असताना आत्मदर्शन शिबिरमध्ये आल्यानंतर एक योग शिक्षिका आणि एक चांगली योग शिक्षिका मी आज इचलकरंजीमध्ये 14 वर्ष झाली. व्हेरी गुड. 14 वर्ष झाली की या योगासनाचं या कार्यक्षेत्रात आहे. याच्या पुढेही मी थोडंसं ते अखंड हा
ही सेवा मी चालूच ठेवणार आहे. त्याच्यामध्ये मला अत्यंत महत्त्वाचं सांगावंसं वाटतं की याच्या पुढीलही योगासनामध्ये पुढील जी काही चांगल्या गोष्टी मला शिकता येईल, जसं की पुण्यामध्ये जाऊन मी अय्यंगार इन्स्टिट्यूटमध्ये, निरामय इन्स्टिट्यूटमध्ये मी बरेच काही अशी शिबिरं, असे बरेच काही कोर्स केले, जसं की अय्यंगार योगा, केरळी फॉर्म, मेडिकल योगामध्ये मी आज मास्टरी मी घेतली. मला अभिमान वाटतो की ती मास्टरी आज माझी पूर्ण झालेली आहे. 200 तासाची माझी इंटर्नशिप पूर्ण झालेली आहे. गुरुजींच्या सानिध्यात आल्यानंतर जसं गुरुजींनी प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वर कसा असतो आणि तो परमेश्वर कसा बघायचा, आपल्याला आत्मदर्शन शिबिरमध्ये गुरुजींनी खूप चांगलं प्रॅक्टिकली अनुभव दिल्यामुळं तोही भाव माझ्यामध्ये निर्माण झाला आणि ती सेवा मी अजूनपर्यंत चालू ठेवलेली आहे. जसं की एका घरातल्या एका व्यक्तीने हे शिबिर केल्यानंतर एक घर पूर्णपणे सुधारतं, तसं आज शिरोलीमध्ये इथं जे काही 140 साधक जे बसलेले आहेत, बरेच कुटुंबही त्याच्यामध्ये असेल. खरंच मी शिरोलींचं मनापासून आभार मानते की प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक कुटुंब हे शिबिर करतंय. नक्कीच त्यांच्यामध्ये आमूलाग्र बदल झाल्याशिवाय राहणार नाही. जास्त काही मी वेळ घेणार नाही, कारण बोलायला भरपूर आहे. माईक हातात आलं की आपल्याला सोडावंसं वाटत नाही. पण जाता जाता मी एकच सांगेल की गुरुजींचं हे जे पहिल्या दिवसापासून मी जसं त्यांना बघते की आत्ता जे प्रकाशित होणारं जे पुस्तक आहे सहज स्फुरण, शाश्वत जगतामध्ये आपण जगत असताना सहज स्फुरण या पुस्तकाचं नाव दिलेलं आहे. पण त्याच्या मागचा जो अर्थ आहे सहज, कारण हा सहज हा जो शब्द आहे त्याला कानामात्रा अजिबात नाही आहे, पण तो सहजपणे आणि स्फुरलं. गुरुजींना जे काही स्मरण झालं त्यात त्यांनी उतरवून काढलं सहजपणे. पण त्याच्या पाठीमागं त्यांची खूप मोठी तपश्चर्या आहे, खूप मोठी साधना आहे, खूप मोठं तप आहे आणि म्हणून ते सहजपणे पुस्तकात आलं आणि आज ते आपल्या हातात येणार आहेत. त्यामुळं यासाठी ज्यांनी खूप कष्ट घेतले त्यांचं खूप खूप मनापासून धन्यवाद आहेत की गुरुजींचे विचार